अखेर त्या भांडखोर सदस्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. महिला सरपंचांच्या अंगावर हात घालणं आले अंगलट. महिला सरपंचाला शिवीगाळ करणे आणि तिच्या अंगावर हात घालणं ग्रामपंचायत सदस्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. या सदस्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून सध्या तो फरार आहे. राजेंद्र उल्ले असे त्या सदस्याचे नाव आहे. उल्ले हा निवृत्त मुख्याध्यापक आणि काँग्रेस पक्षाचा ग्रामीण महासचिव आहे. घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे. राजेंद्र उल्ले याने गावातील शासकीय आणि पडीक जमिनी शोधून त्या नावावर करून विकणे हा गोरखधंदा सुरू केला होता. याबाबत संजय मेस्कर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. उल्ले याने गरीब गरजू लोकांच्या 8 ते 10 प्रॉपर्टीवर डल्ला मारून त्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने केल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणात तहसीलदार चांदूरबाजार, उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनी शासन दरबारी जमा करण्यात यावा असा निकाल दिला. त्यानंतर उल्ले यांनी बेकायदेशीररित्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने असलेले प्लॉट सरकार जमा करण्यात आले. यामुळे उल्ले संतापला होता. याचा वचपा काढण्यासाठी सरपंच हिचे सासू कासाबाई मेस्कर हिचा घराचा 8 यात बदल करून महाराष्ट्र सरकार याच्या नावे केला. याकरिता कोणाची परवानगी किंवा आदेश न घेता जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता उल्ले तेथे बसला होता. त्याला मी विचारले, तू मला बेघर करीत आहे का असे शाब्दिक सुरू असताना जातीवर शिवीगाळ करणे सुरू केले. सरपंच पद्मा मेस्कर या कार्यालयात होत्या. उल्ले याने सासू सुना यांना एकत्रित शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार सरपंचा पद्मा मेस्कर यांनी ब्राह्मणवाडा पोलिसात केली. ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहितेनुसार कलम 74, 315(2) आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये 3(2), 3(1)(r), 3(1)(s) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रशांत जाधव व बीट जमादार अमोल राऊत, राजू मरस कोल्हे, अनुप मानकर हे करीत आहेत. सौ पद्मा संजय मेस्कर, ब्राह्मणवाडा थडी सरपंच, 31/7/2025. मी 11:30ला माझ्या ड्युटीवर गेली असता ड्युटीवर गेली असता मला कुठलं बाहेर कामा व्यतिरिक्त मी बाहेर गेली. बाहेर जाताना तिकडनं आल्यानंतर माझ्या सासू दिसल्या मला पंचायतमध्ये माझ्या सासू दिसल्यानंतर त्यांची माझ्या सासू तिला सभ्यतेनं विचारत होते की असं माझ्या कासाबाई माणिकराव मेस्कर माझ्या सासूबाई त्याला प्रेमानं विचारत होते की राजेंद्र उर्फ मधुकर राव उल्ले यांच्यासोबत माझ्या सासू सभ्यतेनं बोलत होत्या की आम्ही तुमचं असं काय अनित केलं, काय तुमचे केळीचे कान कापले की माझ्या सुनी आणि मुलाच्या मागं तुम्ही एवढे लागले. तर ते म्हणत होते की जाय चांबाळले बुटके, तुला काय समजते, तू माझ्या मुलांना, तुझ्या सुनीनं आणि मुलांना माझ्यावर काय काय केसेस टाकल्या, तुला हे काहीच माहीत नाही. आणि जातीवर शिव्या द्यायला लागले. आणि मी बाहेरून आल्यानंतर मला हे ऐकायला आलं. नंतर मी म्हटलं की माझ्या सासूसोबत तुम्ही सभ्यतेनं बोला. तर मला त्यांनी म्हटलं की जा, तुला काय समजते, जा तुला काय समजते, तू हलकट जातीची, अशी तशी शिवीगाळ केली त्यांनी. आणि शिवीगाळ केल्यानंतर मी त्यांच्या अंगावर गेली तर त्यांनी माझा हात मोडला आणि मला ओळबाड करत त्यांनी खुर्चीवर पाडल्यानंतर त्यांनी मला अजून तिचं ओळबाड करून अजून मला दुसऱ्या बाजूला ओळबाड केला. आणि माझी सासू माझ्या मदत मला याच्यासाठी आवरायला आली, प्रयत्न केला. तर माझ्या सासूला पण त्यांनी लोटलाट करून एका इकडे फेकला आणि मला एका इकडे फेकलं. आणि त्यानं लातही उचलली, त्या लाटण्यातही त्यांनी अशी उचलली. अशा व्यक्तींना कठोर सजा व्हावी. ब्युरो रिपोर्ट, चांदूर बाजार.